प्रत्येकाने एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जिथे आपल्याला कोणी बोलावलं नाही तिथे कधीही जायचं नाही. तुम्ही तुमचं आयुष्य इतकंही स्वस्त करू नका की कोणीही येईल आणि तुमची लायकी काढून जाईल. कारण बऱ्याच वेळा आपण कोणत्याही व्यक्तीला इतका भाव देतो, इतका आदरातिथ्य करतो की आपण स्वतःचेच महत्त्व विसरून जातो. त्यामुळे समोरची व्यक्ती देखील तुम्हाला महत्त्व द्यायचे विसरून जाते. ज्या गोष्टी स्वतःहून कोणी आपल्याला सांगत नाही तोपर्यंत त्या गोष्टी स्वतःहून आपण कोणाला विचारायच्या सुद्धा नाहीत. त्या लोकांना नशिबाला दोष देण्याचा काहीच हक्क नाही, ज्या लोकांनी यश मिळवण्यासाठी आयुष्यात कधीच काहीच प्रयत्न केलेले नाहीत. आयुष्याला कधीही दोष देत बसू नका. उलट जीवनामध्ये असे काहीतरी करून दाखवा की जे लोक तुम्हाला सोडून गेले आहेत त्यांना तुम्हाला सोडून जाण्याचा पश्चाताप झाला पाहिजे. आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्याच गोष्टी नशिबाने मिळत नसतात. काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागतं. जीवनामध्ये कोणाचाही स्वभाव ओळखायचा असेल तर त्याला फक्त विचारा की माझी मदत करशील का? मग त्याचा खरा स्वभाव तुम्हाला लगेच कळेल. उंच उडण्यासाठी पंखांची गरज ही पक्ष्यांना असते, पण माणूस जेवढा जमिनीवर राहील तेवढी त्याची प्रगती जास्त होते. संघर्ष करताना माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण तेच यश मिळाल्यानंतर पूर्ण जग त्याच्याबरोबर असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळेमध्ये तुम्ही जर एकटे असाल तर वाईट अजिबात वाटून घेऊ नका. आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या मनात काही जखमा या अशा असतात की त्या दिसत नाहीत परंतु खूप दुखत असतात. जीवनामध्ये जेव्हा तुमच्या जवळची लोक तुमच्यापासून दूर जायला लागतील तेव्हा समजून जा की त्यांच्या गरजा पूर्ण झालेल्या आहेत. बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल, गरजेच्या वेळी लोक तुमच्या जवळ येतात, तुमचे हालचाल विचारतात, पण त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या की तुमच्याबरोबर बोलणं देखील बंद करतात. अशा लोकांना वेळीच ओळखून त्यांच्यापासून दूर राहा, कारण ते मतलबी असतात. नेहमी लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत देवसुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. तुम्ही मंदिरात जाता, देवाला फुलं नारळ वाहता, देवावर पूर्ण विश्वास ठेवता, पण स्वतःवर विश्वास ठेवायची वेळ आली की डाऊट घेता, मी हे काम पूर्ण करू शकेन की नाही. त्यामुळे पहिलं स्वतःवर विश्वास ठेवा, देव तुमची साथ नक्कीच देईल. ज्या ठिकाणी तुम्हाला महत्त्व दिलं जात नाही त्या ठिकाणी कधीही जाऊ नका. आणि जी व्यक्ती तुमचा अपमान करते त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात परत स्थान देऊ नका. पण बहुतेक लोक त्याच्या उलटच वागतात. म्हणजेच ती व्यक्ती नेहमी तुमचा अपमान करते, तुम्ही सारखं तिथे जाता. अशावेळी त्या व्यक्ती तुमचा आदर ठेवत नाहीत. आयुष्यामध्ये स्वतःला महत्त्व द्यायला शिका. स्वतःचे महत्त्व ओळखा आणि त्यानुसार लोकांबरोबर वागा. प्रार्थना कधीही वाया जात नाही, पण लोक योग्य वेळेची वाट पाहत नाहीत. त्यामुळे ज्या गोष्टी त्यांना मिळणार असतात त्याही मिळत नाहीत. जीवनामध्ये साधे सरळ लोक हे नेहमी धोका खात असतात, कारण ते चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात. बऱ्याच वेळा तुमच्याबरोबर देखील असं झालं असेल की तुम्ही चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला आणि तुम्हाला धोका मिळाला. माणसांना समजणं खूप अवघड आहे, कारण माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार त्याचा स्वभाव बदलतो. जशी वेळ आणि परिस्थिती असते तसेच माणूस देखील बदलत असतो. जीवनामधला प्रत्येक आनंद हा पैशांवर अवलंबून नसतो तर परिस्थितीवर अवलंबून असतो. कारण एक मुलगा फुगे घेऊन खुश असतो तर दुसरा फुगे विकून खुश होत असतो. बऱ्याचदा आपल्या आयुष्यात अशा अडचणी येतात की त्या सोडवणं आपल्या हातात नसतं, पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आनंदी राहणं हे आपल्याच हातात असतं. आयुष्याचा नियम कबड्डीसारखा आहे, कारण जेव्हा तुम्ही यशाच्या जवळ जाता
तेव्हा तुमच्या जवळचेच लोक तुम्हाला मागे खेचण्यासाठी पुढे येतात। वेळ हा सगळ्यांना मिळतो आयुष्य बदलण्यासाठी, पण आयुष्य परत कधीच मिळत नसते वेळ बदलण्यासाठी। आयुष्यामध्ये एक वेळ अशीही येते की जे विसरायचं आहे ते जास्त लक्षात राहत असतं। जिथे चुकत नसेल तिथे कधीही झुकू नका आणि जिथे इज्जत नाही तिथे कधीही जाऊ नका। लक्षात ठेवा, आपल्या अपमानाचा बदला कधीही भांडून नाही तर समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी होऊनच घ्यायचा असतो। चांगली लोक कधीच कोणत्याच गोष्टींचा दिखावा करत नाहीत। त्यांच्याजवळ कितीही मोठी कितीही चांगली गोष्ट असेल तरी देखील। पण खोटे लोक त्यांच्याजवळ काही नसलं तरी ते दिखावा करतात आणि ती गोष्ट त्यांच्याजवळ नसेल तर दुसऱ्याकडून मागून आणून त्याचा दिखावा करतात। चांगले लोक कधीही म्हणत नाही की तुम्ही माझ्यासारखं बना, पण खोटे लोक नेहमी ओरडून ओरडून म्हणतात की तुम्ही माझ्यासारखं बनलं पाहिजे। जीवनामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर एकच मंत्र आहे, कोण काय करतं, कशासाठी करतोय आणि का करतोय या गोष्टींपासून स्वतःला जेवढं लांब ठेवाल तेवढे जास्त तुम्ही खुश राहाल। असे सकारात्मक मोटिवेट करणारे विचार सतत ऐकत राहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा।